सोनं खरेदी न करणं योग्य नाहीये असं राजेश रोकडे म्हणतात. सोनं खरेदी बंद केल्यास 1 कोटी लोकांच्या रोजगारावर परिणाम होईल. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी हे विधान केलंय. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर देशामध्ये सोनं खरेदी थांबेल असं वाटत नाही असं सुद्धा राजेश रोकडे म्हणतात. भारतात सोनं म्हणजे संस्कृती असल्याचं रोकडेंनी म्हटलंय. ज्वेलरी उद्योगाचं जीडीपी मध्ये 60% योगदान आहे. किमतीवर परिणाम अशक्य असल्याचं सुद्धा राजेश रोकडे यांनी म्हटलंय. आपल्या सोबत आहेत ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे. सर, काय सांगाल? पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे सोनं खरेदी करू नका 1 वर्ष, याकडे तुम्ही कसं पाहता? बघा, पंतप्रधानांनी 3 आव्हान केलेले आहे. पहिलं आव्हान त्यांनी तेल आणि आपले जे पेट्रोल, डिझेल आहे त्याचा उपयोग कमी करावा. दुसरं आव्हान त्यांनी हे केलेलं आहे, की परदेशात फिरणं कमी करावं, परदेशात लग्न प्रसंगी कमी जावं. आणि तिसरं आव्हान त्यांनी केलं आहे सोन्याबद्दल, की सोनं 1 वर्ष टाळावं, खरेदी न करावं. मला एकच सांगता येईल, की सोन्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धार्मिक महत्त्व, सांस्कृतिक महत्त्व खूप जास्त सोन्याला आहे. आणि मागच्या ज्या 1-2 वर्षात सोन्याचे जे रेट वाढलेले आहेत, त्याच्यामुळे व्यापारिक महत्त्व खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट हा एक पार्ट मोठा ॲड झालेला आहे. त्या दृष्टिकोनाने पंतप्रधानांनी असं म्हटलं, समजलं असावं, मला असंच म्हणेल मी, की इन्व्हेस्टमेंट दृष्टीने खरीदारी नको करायला. आणि मला वाटते भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला एक मोठं महत्त्व आहे. लग्न करायचं असेल तरी सोन्याचे दागिने लागतात. समजा वाढदिवस असेल तिथे पण लोक एक दुसऱ्याला गिफ्ट म्हणून देतात. किंवा 3.5 मुहूर्तापैकी एक मोठे मोठे मुहूर्त जेव्हा येतात त्यावेळेस पण खरीददारी होतं. त्याच्यामुळे सोनं खरीददारी करणं हे भारतीय लोकांच्या कणाकणात आहे. अशा वेळेस अशी आपल्या पंतप्रधानांकडनं मागणी, मला वाटते एक मोठा या इंडस्ट्रीला एक आघात होऊ शकतो. जवळजवळ 70 लाख कारागीर या पूर्ण भारतात या इंडस्ट्रीची आहे. 30 लाख जवळजवळ एम्प्लॉईज आमच्यासोबत काम करणारे आहे. जवळजवळ 1 कोटी ते 1.25 कोटी लोक डायरेक्टली अनएम्प्लॉईड होऊ शकेल यामुळे, असं मला वाटतंय. बघा, सोन्याचे जे दर असतात ते इंटरनॅशनल मार्केटला सपोर्ट करून असतात. आणि भारतात जवळजवळ 700 टन इम्पोर्ट एक ॲव्हरेजली होत आहे. आणि पूर्ण भारतात जगभर मी बघतोय तर जवळजवळ प्रोडक्शन 3,000 टनाची प्रोडक्शन आहे. 3 ते 3,500 टन. त्याच्यापैकी 700 टन फक्त भारत आपल्याकडे इम्पोर्ट करतो. त्याच्यामुळे इंटरनॅशनली अचानक तर काही होणार नाही. फक्त 700 टनचं जर 1,500 टन इम्पोर्ट झालं तर एकदाची डिमांड वाढेल. किंवा 700 टन ते 350 टन झालं तर एकदाचं इम्पॅक्ट पडू शकतं डिमांड अँड सप्लाय चेनवर. परंतु मला असं काही दिसत नाही, की एकदम सोन्याचे इम्पोर्ट कमी केल्याने किंवा सोनं भारतात जर कमी आलं किंवा जास्त आलं त्याच्याने अचानक एकदम काही फरक येईल. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.